हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 कृष्ण जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनीय 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बौद्ध सोप्रदाची जोडी बौद्ध सोप्रदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल
सुखाची आगर सर्व 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 सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम अवघा जनी प्रकाश 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 काला वाटो एकमेक वाटू एकमेक काला वाटो एकमेक काला वाटू एकमेक वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुनिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुनिया ब्रह्मादेव वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाकवो उत्तम लोकादाकवो उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो काला वाटो एकमेक काला वाटू एकमेक काला वाटो एकमेक काला वाटू एकमेक वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळ तुका म्हणे आम्ही बळी वीर गाढे 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 काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम ढोपार कुमाई ढोबार कुमार ढोपार कुमाई ढोबार कुमार ढोपार कुमाई ढोबार कुमार ढोबार कुमार ढोपार कुमाई ढोबार कुमार ढोपार कुमाई ढोबार कुमार ढोपार कुमाई ढोबार कुमार ढोपार कुमाई ढोबार कुमार ढोबार कुमार ढोपार कुमाई ढोबार कुमार ढोपार कुमाई ढोबार
कंठी धरिला कृष्ण मनी 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 मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जाने प्रकाश अवघा जाने प्रकाश कालावा तू एका में कालावा तू एक में प्रकाश अवघादने प्रकाश कलवतु एकमेका कलवतु एकमेका वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम संभ्रम संभ्रम
बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय मावली ज्ञानेश्वर महाराज जगदेव तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जनार्दन स्वामी महाराज बोलो रे भाई सर्व संतान की कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वा अकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाघो काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजी ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्नानं सरालिसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिरं शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपाशीर्वादाने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्यां श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत् श्रीमद भागवत कथा संपन्न झालेली आहेत. एक साप गरुडाच्या चोचीत होता. उंच आकाशातून तो साप चोचीत घेऊन गरुड उडत होता. खाली गंगा वाहत होती, वरून गरुड त्या सापाला घेऊन चाललेला होता. साप गरुडाच्या चोचीतून निसटण्याचा प्रयत्न करीत होता. झटके देऊन देऊन साप गरुडाच्या चोचीतून निसटला. खाली गंगा वाहत होती, गंगेत साप पडला, वरून पडला. घायल झालेला साप पाण्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पण गंगेत मृत्यू झाल्यामुळे त्याला
स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली आणि चतुर्भुज रूप धारण करून त्या गरुडाच्या पाठीवर बसला, ज्या गरुडाच्या चोचीत होता. तसा जीवरूपी सर्प आहेत, याच्यावर काळरूपी गरुड स्वार झालेला आहे. पण तो कथारूपी भागीरथीमध्ये जो स्नान करतो, कथा भागीरथी स्नान जे करीते त्यांचे उद्धरती पूर्वजते. कथारूपी भागीरथीमध्ये स्नान करतो, त्यामुळं तो त्या जसा पक्षी गरुड पक्षीवर सर्प चतुर्भुज रूप होऊन सावर त्याने त्या ठिकाणी स्वार झाला, त्याप्रमाणे हा जीव काळाच्या स्वाधीन झालेला आहे. जीवरूपी सर्प त्याच्यावर काळरूपी गरुड स्वार आहेत. पण भगवंताच्या कथेने आणि हा जीव त्या काळावर स्वार होऊन आणि भगवंताच्या धामाला जात असतो. करील जो प्रश्न सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वजते. अशा प्रकारे श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केली. निगमकल्पतरुगलितं फलं शुकमुखादं द्रवसयुतं पिबत भागवतं रसम् आलयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. श्रीमद भागवत कथा सांगत आहे आज काल्याच्या कीर्तनाने. वारकरी संप्रदायामध्ये काल्याने सांगता होते. काला म्हणजे काय? काला म्हणजे प्रसाद. प्रसाद असतो प्रसन्नता. ज्यात प्रसन्नता असं भोजन म्हणजे प्रसाद. विठाला विठा विठाला 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 विठाला. निमित्त आहे माननीय सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचं निमित्त आहे. या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला. आणि आज काला, आज शेवटचा दिवस आहे. 7 दिवस हा परिसर दुमदुमून गेला. उद्या जर या ग्राउंडवर आला तर काय दिसेल? सगळं ग्राउंड मोकळं दिसेल. 7 दिवस कसे निघून गेले कळलं पण नाही. हा एक आनंद आहे. भगवंताच्या भक्तीचा आनंद असतो. भक्तीमध्ये जो आनंद आहे तो विश्वामध्ये कुठल्याही ठिकाणी मिळत नाही. भगवंताला सुद्धा भक्तांमध्ये यायला आनंद वाटतो बरं का. संताचे हे सुख झाले या देवा, 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 संताचे सुख झाले या देवा, संताचे सुख झाले या देवा. म्हणून सेवा करी त्यांची, म्हणून सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, मनवया सेवा संताचे हे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्याची. सत्संगामध्ये भगवंतालाही आनंद मिळतो. म्हणून तर भगवान देखील भक्ताची सेवा करतो. भक्ताचं आणि भगवंताचं शुद्ध प्रेम असतं. संसारामध्ये गरज म्हणून आपलं प्रेम असतं. एका माणसाचा मृत्यू झाला, त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार स्मशानामध्ये थडगं बनवलं. सगळे लोक घरी निघून गेले. त्याची पत्नी स्मशानातच थांबली, त्या थडग्याला वारं घालीत बसली. एका माणसाने पाहिलं, काय या बाईचं नवऱ्यावर प्रेम आहे, मेल्यानंतर थडग्याला वारं घालते, जिवंतपणे किती प्रेम केलं असेल हो.
म्हणून तो माणूस जवळ गेला आणि विचारलं, बाईसाहेब तुम्ही या तळग्याला वारं का घालीत आहात? ते सांगितलं, आमच्यात अशी पद्धत आहे, पहिलं तळगं सुकल्याशिवाय दुसरा नवरा करता येत नाही, ते लवकर सुकावं म्हणून मी वारं घालते. बघायचं प्रेम. संसारात दिखावा फार असतो. सरपंचाने कलेक्टरला हुरडा पार्टीचं निमंत्रण दिलं. गरम गरम हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टर साहेबांच्या हातात देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणजे, सरपंच आपली बदली झाली बरं का. बरं, खाऊन झाल्यावर सांगायचं, मध्येच सांगितलं बदली झाली. तो हातातला हुरडा सरपंचांनी तोंडात टाकून गेला, म्हणजे साहेब आता हुरडा संपला. आता हे काय प्रेमाची हुरडा पार्टीची गरज म्हणून, एक आहे गरज म्हणून प्रेम आणि दुसरे नैसर्गिक प्रेम. यस्य नैसर्गिकीरती, नैसर्गिक प्रेम भक्ताचं आणि भगवंताचं असतं. आणि संसारामध्ये गरज म्हणून प्रेम करतो. सासूला सुनेची गरज आहे, सुनेला सासूची गरज आहे म्हणून प्रेम दाखवतात. प्रेम असतं असं नाहीये. लोक फार प्रेम असल्यासारखं बोलतात बरं का, गोळ गोळ बोलतील, तिकडंच हॉटेलात चहा पासून परस्पर वाटेला लावून देतील, घरी कधी त्याला म्हणणार नाही. बघाय प्रेम एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरं, मनातलं कळायला लागलं काय होईल बरं. कल्पना करा, उद्या सगळ्यांच्या मनातलं सगळ्यांना कळालं तर परवापासून भांडणं सुरू होतील. वरून जरी गोळगोळ बोलत असेल तरी आतून मनामध्ये प्रेम असतं असं नाहीये. संसारामध्ये प्रेमाचा दिखावा करणारे लोक असतात, पण परमार्थात शुद्ध प्रेम असतं. जीवेची या जीवा, जीवेची या जीवा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा. तुझ वाचोनी केशवानो नावले, तुझ वाचोनी केशवानो नावले. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा अनुनावळे. हे प्रभू, तो जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहेस. जीवाच्या प्राणाच्या पलीकडे प्रेम करणारे भक्त असतात. भगवानही तसंच प्रेम करतो. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. भगवान सांगतात, जो मला जसा बसतो तसा मी त्याला बसतो. भगवंता करता सर्वस्व समर्पित करणारे भक्त असतात महाराज. याला सर्वस्व समर्पण भाव म्हणतात. म्हणून भगवान परमात्मा गोपाळांच्या समवेत, गोपींच्या समवेत काला करतात. काला म्हणजे प्रसाद. प्रसाद प्रसाद असतो प्रसन्नता. ज्या भोजनात प्रसन्नता आहे त्याला प्रसाद म्हणतात. स्वयंपाकात भोजनामध्ये 4 गुण असावेत बरं का. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. स्वारूप्य म्हणजे रंग चांगला असावा. भाजीचा रंग चांगला असेल तर खाण्याला आनंद वाटतो. स्वारूप्य. स्वारस्य, ती भाजी रसदार असावी, त्यात जीवनसत्व विटॅमिन्स असावे. सुगंध म्हणजे तिचा गंध चांगला असावा. स्वादिष्ट म्हणजे चव चांगली असावी, खाणाऱ्याला भूक लागलेली असावी, वाटणारा आग्रह करणारा असावा, स्वयंपाक करणारी सुगरण असावी, मग खाण्यात आनंद आहे. अगोदर खाऊन खाऊन अजीर्ण झालेलं, त्याच्यात डायबिटीस आणि वरून गुलाबजामचा आग्रह, त्याला काय आनंद वाटायचा बरं. खाणारा भूक लागली असावी, वाढणारा आग्रह करणारा असावा, स्वयंपाक करणारी सुगरण असावी, कशात काय घालावं किती घालावं तिला ज्ञान असावं. एक सुगरण बसली खिचडी करायला. तिने बनवली खिचडी 3 मजली. तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी आणि वर तांदूळवाडी. खाणाऱ्यानं काय खायचं बरं. स्वयंपाक करणारी सुगरण असावी. विराटाच्या राज्यामध्ये पांडव जेव्हा अज्ञातवासामध्ये होते, भीमदादाकडे स्वयंपाकाचं काम होतं. बल्लव या नावाने आचारी म्हणून भीमदादा काम करीत होते.
काय भीमाला लहराली? भीमाने सांगितलं राजाला, राजा उद्या जर तू माझ्या हातचं भोजन केलं ना तर तू तरुण होशील. म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता भीमाने मसाला वाटायला सुरुवात केली. पहाटे 4 वाजेपासून मसाला सुरू झाला वाटायचा. दुपारचे 2 वाजले तरी भीम मसालाच वाटीत होता. राजाने विचार केला स्वयंपाक कधी व्हायचा, अजून मसालाच वाटायला थांबला नाही. भूक लागली. राजाने जेवण करून घेतलं. भीमाला राग, एवढी मेहनत मी घेतली, आजच्या दिवस कळ निघत नाही होती का? हातातला मसाल्याचा गोळा घेतला, राजाला मारूनच फेकला. योगायोग तो मसाल्याचा गोळा राजाला न लागता तो खांबाला लागला. खांबाला मसाल्याचा गोळा लागल्या बरोबर त्या खांबाला पालवी फुटली. महाराज भीम म्हणला, काय राजा तुझं दुर्दैव, हा मसाला तुझ्या पोटात गेला असता तर तू तरुण झाला असता, पण तुझं प्रारब्ध नव्हतं. मर्दनम गुणवर्धनम, पदार्थाचं तुम्ही जेवढं मर्दन कराल तेवढे गुणवृद्धी होत असते. मिक्सर मध्ये वाटलेला मसाला आणि पाट्यावरचा वाटलेला मसाला, दोन्ही मसाल्यामध्ये चवीमध्ये का फरक आहे? मसाला तोच आहे, पदार्थ तेच आहेत, पण एक मसाला मिक्सर मध्ये वाटला, दुसरा मसाला पाट्यावर वाटला, दोघांच्या चवीमध्ये फरक झाला. कारण पाट्यावर वाटलेला जो मसाला आहे त्याच्यामध्ये मर्दन केलं जातं आणि आयुर्वेद शास्त्र सांगतं मर्दनम गुणवर्धनम. आणि मिक्सरमध्ये जो मसाला वाटला जातो त्याच्यामध्ये तुकडा होतो. तुकडा करण्याची प्रक्रिया वेगळी आणि मर्दन करण्याची प्रक्रिया वेगळी, दोन्ही प्रक्रिया भिन्न भिन्न आहे. आणि म्हणून मर्दन केल्याच्या नंतर गुणवर्धन होत असतं. स्वयंपाक करणारीला त्याचं ज्ञान असावं आणि ते स्वयंपाक भगवंताच्या चिंतनात केलेला असावा. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजना, मग त्या भोजनात काय आनंद आहे महाराज. तो भोजन म्हणजे प्रसाद आहे आणि प्रसाद म्हणजेच काला आहे. अशुद्ध प्रकाशात सेवन करायचं आहे. काय विशेष आहे काल्याचं महत्व? निमित्ताचे गुणदोष अन्नात येतात. 10-13चं भोजन वेगळं, श्राद्धाचं भोजन वेगळं, वास्तुशांतीचं भोजन वेगळं, लग्नाचं भोजन वेगळं, पाहुण्यांचं पाहुणचाराचं भोजन वेगळं, जावयाच्या पहिल्या धोंड्याचं भोजन वेगळं, मित्रमंडळीचं पार्टीचं भोजन वेगळं, 5 स्टार हॉटेलमधलं डीम लाईटमधलं भोजन वेगळं. काही लोक 5 स्टार हॉटेलमध्ये डीम लाईटमध्ये खातात कारण शुद्ध प्रकाशात खाण्यासारखं नसतंच ते, म्हणून डीम लाईटमध्ये खातो. शुद्ध प्रकाशात सेवन करायचं असेल तर तो काला आहेत महाराज. हा प्रकाश कोणता आहे? कृष्ण मण्याचा प्रकाश, कृष्ण मणी. प्रकाश देणारे अनेक पदार्थ आहेत. चंद्राचा प्रकाश आहेत, सूर्याचा प्रकाश आहेत, दिव्याचा प्रकाश आहेत, हिऱ्याचा प्रकाश आहेत, पण हे दृश्य पदार्थाला प्रकाशित करतात. कृष्ण मनाचा प्रकाश असा आहे तो अदृश्य तत्वाला प्रकाशित करतो. रविदीपा हिरा दाविदी देखणे, 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 रविदीपा हिरा दाविदी देखणे. अदृश्य दर्शने संतांचिया, अदृश्य दर्शने संतांचिया, अदृश्य दर्शने संतांचिया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. अदृश्य दर्शने संतांचिया, अदृश्य दर्शने संतांचिया, अदृश्य दर्शने संतांचिया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर.
रवी दीप हेरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. चंद्राचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे, हिऱ्याचा प्रकाश आहे. हे दृश्य पदार्थाला प्रकाशित करतात, परंतु अदृश्य दर्शने संतांची. अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा प्रकाश संतांच्या जवळ आहे. तो प्रकाश आहे कृष्ण मनाचा प्रकाश. काय तेज आहे त्या परमात्म्याचं महाराज. राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपली, रवी शशी कळा लोपली. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. रवी शशी कळा लोपली, रवी शशी कळा लोपली. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशकळा लोपलिया. चंद्र सूर्याचं तेज पिकं पडावं असं तेज ज्या परमात्म्याचं आहे. तुझे निरळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. कोटी चंद्र फिके पडावेत हे तेज ज्या परमात्म्याचं आहे. चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोजळ, तेने मद केवळ वेधिले. काय त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम. मधुराधिपते रखिलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. मधुराधिपते रखिलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. वेणोर्मधुरो रेणोर्मधुरः, मधुराधिपते रखिलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. मधुराधिपते रखिलं मधुरं, मधुराधिपते रखिलं मधुरं. काय माधुर्य आहे. वेणोर्मधुरो रेणोर्मधुरः, पाणिर्मधुर पाद मधुर. वेणूचा मधुर स्वर. गोविंद वेणु मनोमत्तमैर नृत्यं, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणु, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणु. मधुर मधुर वाजवितो वेणु, मधुर मधुर वाजवितो वेणु. सावळानंदन नंदाचा, सावळानंदन नंदाचा, नंदाचा वाजवितो वेणु. मृदु मधुर मधुर वाजवितो वेणु, मधुर मधुर वाजवितो वेणु, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणु. रूप माधुर्य आणि स्वर माधुर्य
असा असणारा भगवान आणि त्या कृष्ण नामाचा मणी मी कंठात धारण केल्यामुळं अज्ञानाचा अंधकार संपला. सारं जगत माझ्याकरता प्रकाशमय झालं. प्रथम चरणामध्ये कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजने प्रकाश. इथं मणी शब्दाचा अर्थ आहे मणिवत. मणी अनेक असतात. वैडूर्य मणी आहेत, गोमेद आहेत, नीलम आहेत, पोवळा आहेत, हिरा आहेत, माणिक आहेत, मोती आहेत. पण हा कृष्ण मणी आहे ज्याच्यामध्ये श्यामलता आहे. कृष्ण नामामध्ये 6 अक्षर आहे बरं का. कृष्ण नामाचं जर पृथक्करण केलं तर 6 अक्षर आहे. क, ऋ, श, न, अ आणि विसर्ग. कृष्ण या 6 अक्षरांनी मिळून कृष्ण शब्द बनतो. क म्हणजे काय? ककार कमलकांता हा, याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. जो ब्रह्मदेवाचा बाप आहे हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल आता गे गोकुळ जाणारी, हा कैसा येईल आता गे गोकुळ जाणारी, हा ब्रह्मदेवाचा बाप आहे. हा कैचा हाता गे गोकुळच्या नारी. ककार कमलकांता. रुकार, रुकार रामित्यपे जो चित्ताचं रमण करतो, जो चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. लोहचुंबक ज्याप्रमाणे लोखंडाचं आकर्षण करतो त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे, सर्व रंगाला गिळतो तो काळा आहे. कर्षति कृष्ण, हा चित्ताचं रमण करतो तो कृष्ण. तिसरं अक्षर आहे श. करू श. शकार षड्गुणपती, ज्याच्याजवळ 6 गुण आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर ह्या 6 गुणांनी जो युक्त आहे त्याला भगवान म्हणतात. श. न नकारणार सिंहय. नकार म्हणजे नृसिंहाप्रमाणे उग्रता ज्याच्यामध्ये आहे. अ म्हणजे अग्नी. अग्नी ज्याप्रमाणे लाकडाला जाळून भस्म करतो त्याप्रमाणे जो पापाला जाळून भस्म करतो. आणि विसर्गाचे 2 टिंब आहेत, जीव आणि परब्रह्माचं ऐक्य. असं कृष्ण नाम आहे.
वृंदावन के वृक्ष के मर्म न जाने कोई, डाली डालियों पात पे से राधे राधे होय. सर्व गोप गोपी रात्रंदिवस कृष्ण नामाचा जप करतात. राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. भजन करायचं. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. सतत परमात्म्याच्या ध्यानात असणारा त्या गोष्टी. पुढे सरका थोडे. भाविकांना विनंती, पाठीमाग भाविक आहेत त्यांना बसायला जागा नाही. पुढे ग्राउंड कमी पडायला लागले, मध्ये जागा सोडू स्पेस मध्ये नका. बस. असेल जागा तर पुढे सरका. भरपूर मोठं ग्राउंड आहे पण ग्राउंड पुरे ना. आता ग्राउंड तर काही वाढवता येणार नाही. आता एवढे दाट बसल्या पंक्ती कशा काय बसते तिथं. मला वाटतं पुरुषांची व्यवस्था दुसरी केलेली आहे. हा पुरुषांची व्यवस्था दुसरी केली आहे पण महिलाच इतकी आहे ते महिला ग्राउंड मध्ये बसल्या पाहिजे पंक्तीला. माननीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा आनंद कोपरगाव वासियांना जो प्राप्त झाला, मी कोल्हे परिवाराला धन्यवाद देईल. हा योग आपण घडवून आणला. तसं 2 वर्षापूर्वीच हा कार्यक्रम ठरला होता कोल्हे साहेब असतानाच, परंतु एप्रिलमध्ये तो कार्यक्रम ठरला होता आणि मार्चमध्येच माननीय कोल्हे साहेबांचं महानिर्वाण झालं. त्यामुळे तो कार्यक्रम राहून गेला होता. तो यावर्षी आणि पूर्ण होत आहेत. जे विवेक भाईंची खूप इच्छा होती की हा कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या तीव्र इच्छेमुळे हा योग घडून आलेला आहे. वास्तविक कार्यक्रम आम्हाला खूप होते. दररोज दिवसात 2 कीर्तनं करून रात्री आम्ही कथेला येत होतो. परंतु आपल्या आग्रहामुळं प्रेमामुळं ही कथा आम्ही घेतली नाही. तर शक्यतो वर्षातून फक्त 2-3 कथा आम्ही करतो, जास्त करीत नाही म्हणजे वेळ मिळत नाही. बेटाच्या जबाबदाऱ्या आपल्या सर्वांना माहिती आहेत, व्याप माहिती आहे. कारण जवळजवळ 1000-1200 गावांचा संबंध बेटाशी येतो. नाशिक, नगर आणि संभाजीनगर 3 जिल्ह्यांचा संबंध बेटाशी आहे आणि त्यामुळे सतत बेटात लोक असतात. सकाळी तर खूप गर्दी असते आणि सकाळी 10ला आम्ही बाहेर पडतो. 2-2, 3-3 कार्यक्रम दररोज करावेच लागतात आणि त्यामध्ये कथा असेल तर दिवसा कीर्तन करून रात्री पुन्हा कथा करायची म्हटल्यानंतर शेवटी शरीर आहे त्याचा किती वापर करावा हाही विषय आहे. हे काही मशीन नाही आहेत रात्रंदिवस चालवायला. मशीन जरी रात्रंदिवस चालवलं तर वेळेवर त्याची सर्व्हिसिंग करावं लागत नाही, तेही खराब होत असतं. परंतु सद्गुरू योगराज गंगागिरी महाराजांची कृपा आहेत. महाराज हे सर्व करून घेतात आणि आपलं समाजाचं असणारं प्रेम आहेत
या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थित असणारा श्रोतृवर्ग, त्यामध्ये आमच्या माता भगिनी तर आणि या ठिकाणी विक्रम केला. लोक म्हणतात 50% महिलांचं आरक्षण, इथं तर 70% महिला दिसत आहेत. मी आमच्या माता भगिनींनाही धन्यवाद देईल. सगळे घरचे कामं करून तुम्ही येतायत. 7 ते 10 कथा होती. आमच्या माता भगिनी स्वयंपाक कधी करीत होत्या माहिती नाही, पण 7ला हजर होत होत्या. 10 वाजेपर्यंत कथा श्रवण करूनच जात. 10 वेळ 10ची होती, पण आपल्याला 11 वाजत होते कथा संपायला. तर अशा प्रकारे मान्य शंकररावजी कोले साहेबांच्या आत्म्याला भगवान परमात्मा चिर शांती देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना. आणि हा योग घडवल्यामुळं कोल्हे परिवाराला देखील धन्यवाद. विठाला 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 विठाला. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. कृष्णमणी मी कंठात धारण केल्यामुळे अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये आला. जीवन प्रकाशमय झालं, ज्ञानमय झालं. आणि त्या प्रकाशात काला वाटायचा आहे, तोही कोणाला? जो निका वैष्णव आहे त्याला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटो एकमेका, 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 काला वाटो एकमेका. वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम. काला वाटो एकमेका, 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 काला वाटो एकमेका. काही दिवसापूर्वी एक आमची बातमी आली होती का पेपरला की महाराज शिर्डी मतदारसंघातून खासदारकीला उभे राहणार आहेत. कोणी सांगितलं कोणास ठाऊक, त्या पत्रकाराला कोणी सांगितलं कोणास ठाऊक. एकतर शिर्डी मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ आहेत आणि आरक्षित मतदारसंघामध्ये ओपन व्यक्तीला उभं राहता येत नाही. कमीत कमी एवढं तरी ज्ञान त्या पत्रकाराला पाहिजे होतं, बातमी देणाऱ्या पत्रकाराला. कारण शिर्डी मतदारसंघ आरक्षित आहेत. आरक्षित मतदारसंघामध्ये असं कोणाला उभं राहता येत नसतं. अशा चुकीच्या बातम्या समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करू नये. परमार्थ हा आमचा उद्देश आहे, राजकारण उद्देश नाही आहेत. राजकारण करणारे अनेक लोक असतात, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करतात, जे ते ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असतात. आम्हाला आमच्या आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करू द्या. आम्हाला राजकारण ओढण्याचा प्रयत्न करू नका, कारण राजकारण आमचा विषय नाही आहे. परमार्थ हा आमचा विषय आहे.
म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देऊ नये. आणि एखादी बातमी द्यायची तर विचारलं तरी पाहिजे, परस्पर काहीतरी टोकून मोकळं होऊ नये. केवळ TRP करता अशा प्रकारच्या बातम्या देणे उचित नाही आहेत. शिर्डी मतदारसंघ आरक्षित मतदारसंघ आहेत. आरक्षित मतदारसंघामध्ये ओपन व्यक्ती उभं राहू शकत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. असं असताना देखील आपण अशा का बातम्या द्याव्या? दुसरा महत्त्वाचा उद्देश, राजकारण आमचा उद्देश नाही. 2009 पासून आता 2024 आहे, जवळजवळ 15 वर्ष आम्हाला बेटाच्या गादीवर झालेत. या 15 वर्षामध्ये एकदा तरी कुठल्या राजकारण्याशी आमचा संबंध राजकीय पद्धतीने नाही. सर्वच राजकीय लोक आमच्याकडे येतात, सर्व पक्षीय लोक येतात. काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील, भाजपचे असतील, सर्व येतात. साधुकडं सर्वच येतात, सर्वांनीच यावं. संत हे सर्वांचे असतात, सर्वांकरिता असतात. राजकीय लोक आमच्याकडे येतात, पण भक्त म्हणून येतात. मग भक्त म्हणून आपण यावं. राजकीय क्षेत्रात आपण कुठेही असू शकतो. म्हणून अशा प्रकारे मी पुन्हा सांगेल आपल्या पत्रकार बंधूंना, अशा प्रकारच्या बातम्या देत जाऊ नये, जेणेकरून समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल. विठाला विठाला सहकार महर्षी मान्य शंकररावजी कोल्हे साहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा योग आहेत. मी जास्त लांबवणार नाही, कारण अजून काही सत्कार समारंभही होतील. आज शेवटचा दिवस आहे. कृष्ण चरित्र आपण भागवत कथेमध्ये विस्तृत श्रवण केलेलं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये देखील भगवान कृष्णाचं बालचरित्रच सांगितलं जातं. कारण लहान मुलाचा, बाळाचा स्वभाव स्वच्छ निर्मळ असतो बरं का. एका माणसाने एका सावकाराहून कर्ज घेतलेलं होतं. दुष्काळ पडला, उत्पन्न न मिळाल्यामुळे कर्ज फेडू शकला नाही. तो सावकार तगादा करायला यायचा, हा लपून बसायचा. किती वेळा लपणार? एक दिवस सावकाराने सकाळीच गाठलं. याने लांबून पाहिलं, सावकाराने हा लपला. मुलाला सांगितलं, 5-6 वर्षाचं पोरगं होतं. सांगितलं, हे बघ तो सावकार येतोय, तो आल्यानंतर त्याला सांग की माझे वडील घरात नाही, असं म्हणून हा लपून बसला. तो सावकाराला त्या मुलाला विचार, तुझा बाप कुठे आहे? तो म्हणला, माझे पप्पा म्हणतात मी घरात नाही. आता लहान मुलं आहे ना, लहान मुलाचं अंतकरण फार स्वच्छ असतं. आपण ते दूषित करण्याचा प्रयत्न करतो. मग प्रत्येकाचं बालपण मधुर असतं, पण हे परमात्म्याची बाल्यावस्था आहे. भगवान परमात्मा गोकुळात जे चरित्र करतात, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. आपल्याला देखील या नरदेहरूपी गोकुळात त्या परमात्म्याला प्रकट करावायचं. गोकुल, गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह, इंद्रियांचा समूह म्हणजे नरदेहरूपी गोकुळात परमात्म्याला प्रकट करावायचं आहे महाराज. त्याकरता नंद यशोदेची आवश्यकता आहे. नंद येते सर्वजनानां संदः. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या घरी भगवान येत असतात. मग नंदालयात भगवान प्रकट झाले, यशोदेकडे प्रकट झाले. नंद यशोदा, यशम ददाति यशोदा, यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजे यशोदा. अशा नंद यशोदेच्या घरी गोकुळात भगवान प्रकट झाले. गोपिकांशी लीला करतात. गोपी गोभी इंद्रियही भक्तिरसम पिबती स गोपी. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी आहेत. अशा असणार त्या गोपी. त्या गोपींच्या समवेत क्रीडा करतात भगवान. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राहे विठोबाची पायी. डोळ्यान त्या परमात्म्याचं दर्शन. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. हेचे मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. हे मज विश्रांती देई देवा. कान भरून त्या परमात्म्याला ऐकायचं, डोळे भरून त्या परमात्म्याला पाहायचंय. आणि वाहे रंगे टाळे नाचे उदास. हाताने टाळी, पायाने नृत्य. जर भजनात टाळी वाजवली नाही तर पुढची टाळी माहितीये का? पुढची टाळी, टाळ्यांचे 3.5 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे भजनात वाजवतो ती टाळी. दुसरी ब्राह्मण व लग्नात वाजवतात ती टाळी.
तिसरी मित्र मित्राला भेटला दे टाळी, आणि पुढची बाजारात भेटतात भाभी तोने कैसा पहचाना निकालो पैसा. शेवटची टाळी हुकली, शेवटची पुढच्या पहिली टाळी हुकली की पुढच्या जन्मात शेवटची वाजवावी लागेल. म्हणून वाहे रंगी टाळी नाचेन उदास, हे देई हातास पाया सुख. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारे होते म्हणजे गोपी आहेत. अशा गोपींशी भगवान खेळा करतात. गोपाळांसमवेत काला करतात. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला एकमेकाला वाटायचा, एकट्याने खायचं नाहीये. भागवतामध्ये गोवर्धन लीला होते. गोवर्धन लीलेमध्ये 56 भोग केले, एकट्या भगवंताने खाऊन टाकले. पण वारकऱ्याला खादाळ भगवान मान्य नाही. वारकऱ्यांचा भगवान आहे भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. सेवितो हारज वाटितो आणि 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 रे हो नका रान भरी, यारी हो नका रान भरी, यारी हो नका रान हरी, यारी हो नका रान हरी. वीरे हरी नाचे पाऊले समान, वीरे हरी नाचे पाऊले समान. यारे हो नका रान हरी, यारे हो नका रान हरी, यारे हो नका रान हरी, यारे हो नका रान हरी. वीरे हरी जाजे पाऊले समान, वीरे हरी जाजे पाऊले समान. सेवितो हा रस वाटेतो आणि का घ्या रे हो नका रान भरी. सेवितो आणि वाटितो. काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव कोण? जो परमात्म्याला समर्पित झालेला आहे त्याला निका वैष्णव म्हणतात. मध्येच परमात्मा सोडून देणारा निका वैष्णव नाही. काही लोकांनी कोरोना काळात माळीच काढून टाकल्या. का हो माळ दिसेना तुमची? नाही म्हणले कोरोनात तुटली. कोरोनाचा माळीचा काय संबंध? काही लोकांनी कोरोना काळात माळी काढली आणि खायला प्यायला सुरुवात केली तर हटायलाच तयार नाही त्याचं. याला शुद्ध परमार्थ म्हणत नाही महाराज. या लागी शरीर सांडवा के जे सकळ गुणांचे लोन उतरिजे, संपत्ती मधुसाणीचे कुरवंडी करून सर्वस्व परमात्म्याला समर्पित करणारा जो वैष्णव त्याला निका वैष्णव म्हणतात. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, परिणामाचा गजर सोडू नये. शरीराचे होत दोन्ही तिन्ही भाग परी कीर्तनाचा रंग सोडू नये. तुका म्हणे ऐसा नाभिजा निर्धार तेथे निरंतर देवसे. अशा ठिकाणी भगवान आहेत जिथे दृढतायत. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर परमार्थ सोडित नाही, त्याला निका वैष्णव म्हणतात. काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. हा काला आम्ही ब्रह्मादिकांना देणार नाही, कारण ब्रह्मादिकांना कृष्ण कळाला नाही. ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर गोपाळ वासरत चोरून नेले नसते. इंद्राला कृष्ण कळाला असता तर गोवर्धन लीलेमध्ये पाऊस झाला नसता. म्हणून इंद्रचंद्रादिकांना संत देव मानित नाही.
सांगितलं ब्रह्मादिकांना आम्ही काला तर देणार नाही, पण वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. तृतीय चरणामध्ये वाकुलिया ब्रह्मादिका, 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 उत्तम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव, ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखव. कारण ते काल्याचे अधिकारी नाहीये. काल्याचे निमिषे, काल्याचे निमिषे, देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे, देवजळी झाले मासे, कुठून या हासे तिरी सांगाते हात, सोनिया से तेरी सांगाते हात, तेरी सांगाते हात, सोनिया से तेरी सांगाते हात. काल्याच्या निमिषे देव जळी झाली आस, काल्याच्या आशेने देव मासे झाले, देव जळी झाले मासे. भगवान गोपाळांनो, भोजन झाल्यानंतर हात धुवायला यमुनेत जाऊ नका. उचिष्ट खाण्याच्या इच्छेने ते मासे झाले. मग पुसून या हासे टिरी सांगा, ते हात भरलेले हात टिरीला पुसून घ्या, पण तिकडं जायचं नाही, कारण ते अधिकारी नाहीये. म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकात दाखव, ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखव. मग काल्याचे खरे अधिकारी कोण आहेत? महाराज सांगता, आम्ही आहोत या भूमंडळातील गाढे वीर शेवटच्या चरणामध्ये. भूकामने भूमंडळी, 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 भूकामने भूमंडळी. आम्ही बडी भील गाढे, आम्ही बडी भील गाढे, काला भातू एक बेटा, काला भातू एक बेटा. आम्ही बडी भील गाढे, आम्ही बडी भील गाढे, काला भातू एक बेटा, काला भातू एक दहा 15 मिनिटांमध्ये आपण काला आवरून घेणार आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे, काही आभारही होणार आहेत. अगोदर आपण दहीहंडी पळून आरती करून घेऊ.
पण कोणी उठायचं नाही. आरती झाल्याच्या नंतर काही आभार होईल आणि त्यानंतर मग महाप्रसाद होईल. स्वयंपाक तयार आहेत, खाणारे तयार आहेत, वाढणारे तयार आहेत, स्वयंपाकही तयार आहेत. खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो बीच में रोकने का क्या काम. कशाला लांबवायचं बरं आता आपणही आवरून घेऊ. भगवान परमात्मा अनेक लीला करतात, त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतं नवनीत चोरम, 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 गोपांगणानांच विपुल चोरम, गोपांगणानांच विपुल चोरम, श्रीराधिकाया हृदयस्य चोरम, हृदयस्य चोरम, चौराग्रगण्यं पुरुषं नमामि, चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. व्रजे वसंतं नवनीत चोरम, व्रजे वसंतं नवनीत चोरम, व्रजे वसंतं नवनीत चोरम, व्रजे वसंतं नवनीत चोरम. श्रीराधिकायां हृदयस्य चौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. अनेक जन्मार्जित पाप चौरम श्रीकृष्ण श्यामं मनसा स्मरामि. भगवान चौर लीला करू लागले, गाराणी येऊ लागले. गवळण सांगती गाराणी रात्रीला तुझ्या कृपाने खावनी दैत तुपलोणी अवघी फोडली विरजणी. हागे बाई कोणाशी आवरणा कोटवर सोसू धिंगाणा. एक एक गोपी आले. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केले. मात मुखासे मुखचुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी विणी, दोघांची गाठ बांधून. पतीची दाढी माझी विणी, दोघांची गाठ बांधली. गाठ बाई सुटे ना कोटवर सोसू धिंगाणा. गाठ बाई सुटे ना कोटवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळा तुझा ताना कोटवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळा तुझा ताना कोटवर सोसू धिंगाणा. आम्ही जातो गोकुळ सोनी आमच्या सुना घेऊन. यशोदा म्हणले असं नका करू. कृष्णा असं का करतोस. मी तुला 1000 वेळा विनंती करते, लोणी खा लोणी खा लोणी खा. घरचं लोणी खात नाही, गोपिकांच्या घरी जातो चोरी करतोस. जायचं नाही आजपासून. मी माझ्या हाताने मंथन करील. यशोदा मंथनाला लागली. एकदा ग्रहदासी शिव यशोदानंद घेणी. कर्मांतरा नियुक्ता असू निर्ममंत स्वयंलवी. पूर्वीच्या माता दळण दळता दळता गीत गायच्या, मंथन करता करता गीत गायच्या. सुंदर माझे जाती ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तो हे देवा विठला. ओव्या गाऊ कौतुके तो हे देवा विठला. ओव्या गाऊ कौतुके तो हे देवा विठला. हो, आता दळणही नाही, गीतही नाही. आजचे गीत इथं गाण्यासारखे नाही. पहिली माझी ओवी ग पिंट्याच्या बापाला. पिंट्या गेला शाळेला. हो, पुढचं गात नाही आता. यशोदा गीत गावं लागेल. यानी यानी ह गीतानी तद्बाल चरितानी च. गीत गाता गाता चुलीवरचं दूध उचलायला लागलं. यशोदा दुधाकडे पळाले. कृष्णाला राग. अरे मैया मैं तेरा पूत हूँ, दूध को बचाने के लिए पूत को छोड़ के जाती दिखाता हूँ. पाट्यावरचा वरवंटा घेतला, माटाचा धिंगाणा, माटच फोडला. यशोदाला राग. ही साधी मटकी होती का. पूर्वीच्या मातांचा मटकीत फार जीव असायचा बरं का. रुंजलेल्या मटक्या घरात ठेवून द्यायच्या पूर्वीच्या म्हाताऱ्या. मटकीवर मटकी, मटकीवर मटकी, मटकीवर मटकी. आणि त्या मटकीमध्ये डाळी दुडी असायच्या, धान्य असायचं. चोरून ठेवलेले 1000-500 रुपये त्या मटकीतच असायचे पूर्वी. मोदींनी सगळे बाहेरच काढले.
मोदींनी जेव्हा जाहीर केलं आज रात्री 12 वाजेपासून 1500च्या नोटा बंद, दुसऱ्या दिवशी मटक्यातल्या नोटा बाहेर. तू माझी मटकी फोडली तुझा भेद पाहते. साधी मटकी होती का? माझ्या सासूच्या 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 सासूची सासू होती, तिच्या सासूच्या सासूच्या सासून आणलेली होती. भगवान म्हणले म्हणून तर फोडली. इतकी दिवस जर मातीची मटकी वापरली तर कुंभार धंदा कसा काय होईल? भगवंतला सगळ्या जगाची काळजी. मटकी फोडली तुझा भेद पाहते म्हणले. कृष्ण पुढे पडतोय, पाठीमागे यशोदा पुढे लागली. पळता पळता यशोदा थकली, यशोदा लागली रडायला आणि कृष्ण लागला हसायला. साधक जेव्हा परमात्म्याच्या पाठीमागे धावतो परमात्मा हाती लागत नाही, साधक रडायला लागतो. तेव्हा भगवान हसायला लागतो का आता माझ्याकडे येण्याच्या योग्यतेचा झालाय मग हसतो भगवान. कृष्ण इकडे ये ना. नको नको तू मारशील. नाही नाही इकडे, तू फार चांगलं काम केलं, तुझी पूजा करते, इकडे हातातली काठी फेक अगोदर मग येईल. यशोदेने काठी फेकल्याबरोबर कृष्णाने मिठी मारली. जीव जेव्हा अहंकारूपी काठीचा त्याग करतो तेव्हा परमात्मा मिठी मारित असतो. यशोदा म्हणले कृष्णा तू आता गावात सुद्धा बघत नाही ना, तुला रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे भगवान गाई चरू लागले. गाई चारता चारता खेळ खेळू लागली. खेळ मोडला. आता खेळही नाही, आता फक्त मोबाईल मधले गेम. खाली मुंडकं खाली घालून घेऊन मनच्यात गॅप व्हायला लागला लहान पोरांचे. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी मैदानी खेळ पाहिजे. भगवान परमात्मा निघालेत, गोपाळांच्या मध्यभागी बसलेले आहेत. वेब्रद्वेणो जठपर्यो संगवेत्रचक्षे वामे पाणो मस्न कलून तप्लांगलेश तिष्ठन्मध्ये स्वप्रसुद हासिन्मर्भिस्वयी. भगवान म्हणले चला गोपाळांनो. गोपाळांच्या समवेत भगवान परमात्मा गायी सरतात. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोळा श्रुती निर्वित्या लिळा वेदा संकादिका. गायी चारता चारता भगवान परमात्मा खेळ खेळू लागले. मोडला. चला आवळू गाई बैसू जेव केटाई बहु केले वणवण पाय पिधाचन खांदे भार पोटी भूक काय खेळावाचे सुख. भगवान परमात्मा मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात, करूया कला. ज्ञानेश्वर कंठे झालेला कृष्ण मणी भाजनी प्रकाश. ब्रह्मादे
एकामेका वैष्णवनिका संभ्रम तुला म्हणे भूमंडळी आम्ही बरे विरगाडे वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय हरी बोलिले पुरे देवा पुढे उत्तरे क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार्या क्षमा अपराध महाराज का म्हणे ज्ञानेश्वराया क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव आधाले समाधान तुमचे आता उठावे से मनायत नाही नारायणा आता उठावे से मनायत नाही नारायणा आता उठावे से मनायत नाही नारायणा आरते चक्र पाणी आदि पुराण नव सदन काळ दिवस सकळा पुण्यवंत आदि पुराण नव सदन काळ दिवस टाळे उभासने आदि पुराण नव सदन काळ दिवस आरती नागराजा लोभले दान जगी नाते कोणी अवतार पांडुरंगा विश्वब्रह्माशी केले रामजनार्दनी शरणी कंचितले आरती धनराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु आई राघवे अम्मा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण ताळिले तैसे उभाचे अभंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आई राघवे अम्मा आरती तुकाराम तुझ्या पूर्णे से ब्रह्मा आले आरती गंगा गिरे स्वानंद अंतरी घातले मुक्ती चक्र गोदावरी जाती आरती गंगा गिरे उघडले अनक्षर साई वर्ण एकत्र पंढरीचे वारी नित्य आवडे ज्ञानेश्वरी आरती गंगा हरि नाम सप्ताहात भक्त जन समस्त कीर्तने नाम घोष विठ्ठल विठ्ठल गजरी आरती गंगागिरी गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायुजता मनवनी हरी चरण हरे नारायण गिरी आरती गंगागिरी सारंग अंतरी घातले मुक्ती चरण आरती गंगागिरी चरण डोळ्यात बाहिन रूप तुझे प्रेमे अलंघन आनंद पूजन भावी ओवाळीन म्हणे विठ्ठल रखमाय धोबार विठ्ठल रखमाय धोबार मागणे ते प्रती आहे देशे तरी पाहि पांडुरंगा संताशी निर्विहीची मजली आणि का तुझे काय मागू देवा आणि आता उदार तू देवी पाहि संताची संताशी निर्विहीची मजली आणि का तुझे काय मागू देवा देव तुकाराम
वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सर्वांनी जागेवर खाली बसायचं आहे.